नमस्कार बालमित्रांनो, मी प्रिया. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे. कथेचं शीर्षक आहे करावे तसे भरावे. प्रियाताई, करावे तसे भरावे म्हणजे आपण जसं इतरांशी वागतो तसंच आपल्यासोबतही होतं का? अगदी बरोबर उमेश. निसर्गाचा हा नियमच आहे. आज मी तुला रोहन नावाच्या एका खोडकर मुलाची गोष्ट सांगते. त्यातून तुला याचा अर्थ नीट समजेल. ऐक तर मग. आता गोष्ट सुरू होतीये. लक्ष देऊन ऐकूया. रोहनला इतरांच्या खोड्या काढायला खूप आवडायचं. एकदा बागेत खेळताना त्याला एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं. रोहनने काय केलं माहीत आहे? त्याने लपून त्या पिल्लाच्या शेपटीला एक रिकामी पत्र्याची डबी बांधली. कुत्र्याचं पिल्लू धावू लागलं तसं त्या डबीचा कर्कश आवाज येऊ लागला. ते बिचारं घाबरून इकडे तिकडे पळत होतं आणि रोहन लांबून टाळ्या वाजवून हसत होता. त्याला वाटलं किती मज्जा येते. पण बापरे, हे तर खूप चुकीचं आहे. त्या पिल्लाला किती त्रास झाला असेल. हो ना. त्याच वेळी रोहनचा पाय एका मोठ्या दगडाला लागला आणि तो खाली पडला. त्याचा फोन खिशातून बाहेर पडून चिखलात पडला. तो फोन उचलायला गेला तर तिथेच छोट्या झाडाला मधमाशांचं पोळं होतं. रोहनचा धक्का लागताच मधमाशा त्याच्या मागे लागल्या. रोहन जीवाच्या आकांतात पळत सुटला. त्याला जोरात ठेच लागली आणि तो त्याच पिल्ल्याच्या शेजारी जाऊन पडला. तेव्हा त्याला समजलं की जेव्हा आपण दुसऱ्याला विनाकारण त्रास देतो तेव्हा संकट आपल्यावरही येतच. त्याला स्वतःच्या कृत्याची लाज वाटली. किती छान. म्हणजे रोहनने पिल्लाला त्रास दिला आणि त्याच्या कर्माचा त्याला शिक्षा मिळाली. म्हणूनच म्हणतात, करावे तसे भरावे. आपण नेहमी सर्वांची चांगलं वागायला हवं. बरोबर ना प्रियाताई? अगदी बरोबर उमेश. बालमित्रांनो, ही गोष्ट कशी वाटली? पुन्हा भेटूया श्री सुदाम साळुंखे सर आणि सनी म्युझिक स्टुडिओ यांच्या नवीन कथेसह. धन्यवाद.